नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 4 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, परवा महालक्ष्मीचे विसर्जन होतं, त्यामुळे मला रिव्ह्यू देता आला नाही. आणि काल न TTMचा रिव्ह्यू दिल्यानंतर मला दुःखद वार्ता कळली. माझी आजी, माझ्या वडिलांची आई, तिचं काल निधन झालं, त्यामुळे मला लगेच सकाळी तिकडे जावं लागलं. तर आजचा लग्नानंतरचा भाग तुम्हाला देतीये. तर बघा, आज सुरुवातीला तर कमीत कमी 3 ते 4 मिनिटं या मानिनीताई आणि त्यांच्या मिस्टरांनी नंदिनी सोबत प्रँक करताना दाखवलंय. नंदिनी जेन्युइनली रिक्वेस्ट करत असते मानिनीताईंना की आपल्या घरचा गणपती बसवल्यानंतर मी आनंद आश्रमात जाऊन तिथला गणपती बसवते. त्यावरती या मानिनीताई चिडून म्हणतात, काय आनंद निवासमध्ये तुला जायचंय? नंदिनी म्हणते, हो आई, अहो तेही माझं दुसरंच घर आहे ना, माहेरी गणपती माझ्या बसतच नाही, मग दरवर्षी आम्ही आनंद निवासलाच गणपती बसवतो. मानिनीताई जरा ऍक्टिंग करताय बरं का, म्हणजे सुरुवातीला तुमच्या लक्षात येणार नाही, पण नंतर नंतर आपोआप कळेल. नंदिनी म्हणत असते, आई जाऊ का मी आनंद निवासमध्ये? त्यावर मानिनीताई म्हणतात, जरा सिरियस होऊन बोलतात त्या, काय ग नंदिनी, अगं तू तिथल्या गणपतीची प्रतिष्ठापना करशील आणि घरच्या गणपतीची सेवा कोण करेल? नंदिनी म्हणते, आई मी येऊन जाऊन करेल ना. मानिनीताई म्हणतात, अगं असं कसं करशील ग? अगं येऊन जाऊन का करशील, म्हणजे तिथे आनंद निवासमध्ये माणसं आहेत ना कामाला, तुला तिथे जायची काय गरज आहे? नंदिनी म्हणते, आई म्हणजे ते. मानिनीताई म्हणतात, ते काही नाही हा, गणपतीच्या बाबतीत मी ऐकणारच नाही. घरचा गणपती 1.5 दिवसाचा असतो नंदिनी, अगं लग्न झाल्यावर तुझा पहिला सण आहे. अगं काय गो, मला काही पटत नाहीये. काय हो विक्रम, तुम्हाला पटतंय का हे सगळं, हिचं आनंद निवासमध्ये जाणं? विक्रम पण त्यांच्या नाटकाला दुजोरा देत म्हणतात, छे छे, मला पण अजिबात पटत नाहीये नंदिनीचं वागणं. नंदिनी रिक्वेस्ट करत म्हणते, अहो आई काय ना, आनंद निवासच्या सगळ्या गणपती उत्सवात सगळं मीच करते, मी नाही गेले तर त्यांचा उत्साह मावळेल. आणि आनंद निवासमध्ये ना आधी गणपती बसत नव्हता. एक दिवस ना एका छोट्या मुलाने म्हणजे आनंद निवासमधल्याच मुलाने मिरवणूक बघितली आश्रमाच्या बाहेर गणपतीची. तो खूप वेळ बघत होता हो त्या मिरवणुकीकडे. अचानक त्याला काय झालं कोणास ठाऊक, आणि त्याने स्वतःच्या हाताने बाप्पाची मूर्ती घडवली आणि घेऊन आला माझ्याकडे. मला म्हणाला की ताई, आनंद निवासमध्ये आपण बाप्पा आणलाच नाही, मीच घेऊन आलो, आपण बाप्पा बसूयात का ताई? तेव्हापासनं जसे बाप्पा विराजमान झाले आनंद निवासमध्ये ते झालेच. आणि खरं सांगू का आई, अहो आनंद निवासमध्ये त्यानंतर खूप चांगले बदल घडायला लागले. आनंद निवास खऱ्या अर्थाने आनंद निवास झालं. म्हणजे खऱ्या अर्थाने आनंद निवास मधल्या लोकांना असा आनंद शोधावा लागतो, त्यांना त्यांची फॅमिली नाहीये ना आई, म्हणजे त्यांना ना माझी खूप सवय झाली आहे आणि मला पण त्यांची. गणेश उत्सव म्हणजे आनंद निवासमध्ये सगळा चेहरा मोहरा बदलतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की मला पण छान वाटतं. माझे सगळे प्रॉब्लेम, टेन्शन सगळं विसरायला होतं बघा आई. आणि बाप्पाचा हात आनंद निवासवर आहे कायमचा, असा आशीर्वाद, असं बघितलं ना की खूप छान वाटतं. बाप्पाच्या स्पर्शाची जाणीव होते या दिवसामध्ये. मानिनीताई आणि विक्रम हिच्याकडे सारखं बघतायत बरं का. नंदिनी भरभरून सांगत असते, अहो आई, आपण कसं आपल्या फॅमिलीला चिटकून बसतो, म्हणजे हा माझा ती माझी असं सतत करतो, तसं आनंद निवासमध्ये त्यांच्या हक्काचं आणि स्वतःचं असं माणूस कोणीच नाही ना. त्यामुळे आताच्या या गणेशोत्सवात मी गेले नाही ना तर त्यांचा उत्साह मावळेल. अहो आई, म्हणूनच मी विचारायला आले की मी जर ह्या वेळेला गेले तर चालेल का? मानिनीताई आणि विक्रम आता एकदम सिरियस चेहरा करतात. म्हटलं ना मगाशी, प्रँक चालू आहे. शेवटी नंदिनी त्यांचा चेहरा वाचते आणि म्हणते, बरं आई, हरकत नाही, मी नाही जात, असं म्हणून ती निघून जात असते. मानिनीताई आता त्यांच्या नाटकावर पडदा पाडतात, पण तो पण भारी आणि जबरदस्त मजेशीर पद्धतीने. मानिनीताई म्हणतात, ए बाई नंदिनी, निघालीस कुठे? जा असं म्हणाले का मी तुला? नंदिनी म्हणते, सॉरी आई, तसं नाही, पण तुम्हाला काही काम होतं का? मानिनीताई म्हणतात, काय ग नंदिनी, काही काम असल्यावरच मी थांबवते का तुला? मग नंदिनी म्हणते, नाही आई तसं नाही, पण काय झालं, तुम्ही मला रागावून का बोलताय? विक्रम म्हणतात, कारण ती तुझी आसपासनं सासू नाही आहे, ती आसपासनं तुझी आई नाही आहे, ती तुझी सासू आहे. आता नंदिनी म्हणते, म्हणजे काय झालं? मानिनीताई आता मोठा आवाज काढत म्हणतात, कारण नंदिनी, इथून पुढे या घरामध्ये मला विचारल्याशिवाय या घरातलं पान पण हलू शकत नाही. आनंद निवासमध्ये जाऊ का असं विचारायची तू हिम्मत केली आहेस. आता यापुढे माझ्या समोर बोलताना विचार करायचा नंदिनी. एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे यापुढे तू आपल्या घराचा, आपल्या गणपतीचाच विचार करणार आहेस असं म्हणून त्या 3दा त्यांची मान हलवतात. ते नाही का टिपिकल सासू सुनेच्या मालिकेत दाखवतात,
नंदिनीला कळेच ना यांचा असा काय अवतार. शेवटी विक्रम म्हणतात अगो बस कर मेलोड्रामा. विक्रम पुढे म्हणतात अगं मानिनी तुझी सून रडेल. खरं तर प्रेक्षकांनो नंदिनीला असं वाटत असेल की मानिनी त्यांनी चहामधून म्हणा किंवा कशातून म्हणा काही घेतलं की काय, म्हणजे कोणालाही असं वाटलंच असतं. असो नंदिनी जरा शंकेने पाहायला लागते तेव्हा मानिनी ताई हसतात आणि म्हणतात अगं नंदिनी गंमत करते तुझी. काय गो नंदिनी, अगं तुला जर माझ्यापेक्षा जास्ती खाष्ट सासू मिळाली असती अशी जुन्या काळातली ग, मग तिने असंच केलं असतं ना तुला. काय ग नंदिनी तुला माहित नाही का मी असं वागत नाही. अगं मी सासू नाही तुझी आई आहे. बिनधास्त जा आणि तिथे आनंद निवासमध्ये तिथल्या गणपतीची प्रतिष्ठापना कर. इथे आम्ही आहोत ग, काव्य आहे मी आहे, आम्ही घरच्या गणपतीची छान पूजा अर्चा करू. तू तिथे जा जीवासोबत आणि मस्त सेलिब्रेट कर, आनंदात राहा. मग विक्रम म्हणतात अगं हो नंदिनी खरंच जा बेटा. म्हणजे मला तर असं झालंय कधी उद्यापासून गणपतीच्या आरत्या सुरू होत आहेत, कधी उत्साहात सगळे दिवस आपण मस्त घालवतोय. मस्त मजा येणार बघ, मोदक खायचे, खूपच छान. नंदिनी आता स्माइल करते आणि प्रेक्षकांनो यांचा बाप्पाच्या आगमनाचा दिवस उजाडतो. कमाल आहे ना प्रेक्षकांनो, कमीत कमी 7 मिनिटाचा सीन त्यांनी प्रँक मध्ये घालवलाय. खरं तर हे न ओळखणे इतकं अवघड नव्हतं, पण उगाचच काहीतरी खरंच मेलोड्रामा होता. असो आपण काय ते खरं खरं नेहमीच सांगतो म्हणा. दुसरा दिवस उजाडलाय गणपती बाप्पाच्या आगमनाचा या मालिकेतला. तर आता इकडे मानिनीताई इतक्या फॉर्ममध्ये असतात, एवढ्या शायनिंग मारतात त्या की तुम्हाला काय सांगू. मानिनीताई प्रचंड बडबड करतायत. बाई काय चाललंय, किती उशीर चाललाय. मिथून काका म्हणतात अहो वहिनी शांत बसावं, अहो येतात ना भाऊजी, आवरत असतील ते. मानिनीताई अखंड बडबड करतायत. त्या म्हणतात अहो आवरत असतील काय मिथून भाऊजी, अहो सगळं झालं पोरींचं, नट्टापट्टा झाला, सगळं झालं, यांचं आवरायला मूर्खतच नाही. दरवर्षी आपल्याला मुहूर्तावर गणपती आणायचं यांना कळतच नाही बाई. मिथून काका म्हणतात वेळेत हो वहिनी, कशाला टेन्शन घेऊ लागल्या तुम्ही. मिथून काका असं बोलल्यावर लगेच मानिनीताई म्हणतात अहो ट्रॅफिक असतं भाऊजी, त्याच्यामुळे वेळ लागतो. यांनी खाल्लं पण नाही, खाली आल्यावर खायला द्या करतील. नंदिनी शेवटी म्हणते अहो आई शांत व्हा ना, किती पॅनिक होताय. मी बाबांच्या रूम मध्ये नाश्ता ठेवलाय. तेवढ्यात विक्रम येतात तिथे. मानिनीताई तेवढ्यात म्हणतच असतात बाई नंदिनी तू आहे म्हणून जमतंय बाई, मी तर हात टेकले यांच्या पुढे. विक्रम म्हणतात अगो कोणापुढे हात टेकलेस तू. मानिनीताई म्हणतात काय हो किती वेळ लावला तुम्ही. विक्रम म्हणतात अगो कुठे उशीर झाला, अगो वेळेवर आलोय मी, तुझे 2 घोडे कुठे गेले ते सांग. त्यावर आता मानिनीताई म्हणतात अहो जीवा तयार आहे, त्याने गाडी पण काढून ठेवली आहे. आता विक्रम म्हणतात कमाल आहे बाबा, वेळेत आला तो. कमाल आहे आज दम दिलेला दिसतोय त्याच्या बायकोने. मिथून काका म्हणतात त्याच्या बायकोने त्याला नाही दम दिला, तुमच्या बायकोने तुम्हाला दम दिला अहो, म्हणून तुमची बायको दमली हो. चला गणपती बाप्पा आणायला चला, अहो आपल्याला आधीच उशीर झालाय. नंदिनी चालता चालता म्हणते बाबा सरबत घेता का. विक्रम म्हणतात नको ग नंदिनी, अगं तुझ्या उपम्याने पोट भरलंय माझं, आता हे निघणार. तेवढ्यात पिहू येते आणि म्हणते ए बाबा थांब ना, मला यायचंय, तुम्ही मला सोडून चाललायत. त्यावर मिथून काका म्हणतात अगं पोरी तिकडे गर्दी असते, अगं गणपती आणायच्या नादात माझी गौरी हरवून येऊ का तिकडे, तू नको येऊ. आता हे सगळे निघालेत फायनली गणपती आणायला. मानिनीताई अजून पण बोलताय बाबा. पिहूला त्या म्हणत असतात हे विक्रम गेल्यावर अगं पिहू हे आठ ठेव. काय बाई सगळ्यांना सगळी कामं सांगावीच लागतात. शेवटी नंदिनी म्हणते आई बस करा बरं, शांत व्हा बरं, तुम्ही इथे बसा बरं खाली एका ठिकाणी, घ्या बरं आई सरबत प्या, बरं वाटेल. आता मानिनीताई पुढे म्हणतात अगं नंदिनी देवाचं कार्य यथासांग पार नको का पडायला. नंदिनी म्हणते हो आई सगळं छान होणारे, व्यवस्थित पार पडणारे, सगळं काय टेन्शन घेऊ लागल्या तुम्ही, आम्ही आहोत ना तुमची मदत करायला. त्यावर मानिनीताई म्हणतात काय ग अगं हे नंदिनी पार्थ कुठे गेला ग. नंदिनी म्हणते अहो काल ना रात्रभर डेकोरेशन करत होते ते, उशिराच झोपले ना, त्यामुळे कदाचित थोड्या वेळ उशिरा उठतील. मग मानिनीताई म्हणतात बरं बाई हरकत नाही. अगं खरं सांगू का नंदिनी, मला असं झालंय की कधी एकदा माझ्या दोन्ही सुना बाप्पाचं स्वागत करताय आणि बाप्पा इथे विराजमान होताय. नंदिनी म्हणते बाई बाई आई केवढी एक्साइटमेंट आहे तुम्हाला. मानिनीताई म्हणतात मग काय, अगं लग्नानंतरचा पहिला गणपती आहे तुमचा, दोघींनी छान आराधना करा. म्हणजे मला असं मनापासून वाटतं ग पोरींनो, तुमच्या इच्छा बाप्पाकडे मागून घ्या. नंदिनी म्हणते हो आई काय मागायचंय ते ठरलंय माझं, म्हणजे माझ्यासाठीच नाही तर इतर सगळ्या सुनांसाठी मी मागणार आहे. मानिनीताई म्हणतात अगं बाई इतर सुनांसाठी काय बाई मागणार आहेस तू. नंदिनी म्हणते आई सगळ्या सुनांना तुमच्यासारखी सासू मिळो, नाही म्हणजे तुमच्यासारखी सासू असल्यावर घरात भांडण लागणारच नाही.
त्यावरती मानिनताई म्हणतात, तुला सांगू का नंदिनी, अगं सासू म्हणून मीच भाग्यवान आहे. मला तुम्हा दोघींसारख्या गोड सुना मिळाल्यात. एक शांत आहे, सुस्वभावी आहे आणि दुसरी टगी आहे बाई, सगळ्यांना पुरून उरणारी. पण खरं सांगू का, मी भाग्यवानच आहे. तुम्हा दोघींसारख्या गोड मुली ज्या घरात जन्माला येतात ना, ते आई वडील आणि आमच्यासारखे सासरे सगळे लकी आहेत बघ. अगं बघ ना नंदिनी, तुमच्या आयुष्यामध्ये किती काय घडलं ग, पण तुम्ही दोघी कधी हारला नाहीत. प्रत्येक संकटाला भिडत गेलात आणि तू तर तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधी ढळू दिलं नाही बाई. तुझ्या मनात कोलाहल झाला तरी तुझा संयम तू सोडला नाही. मला कौतुक वाटतं बाई तुझं. सून म्हणून नाही तर प्रत्येक नात्यात तू अव्वल आहेस हे तू सिद्ध केलं. नंदिनी म्हणते, बस आई, आता माझं कौतुक करणं पुरे करा. खरं कौतुक तुमचं व्हायला हवं. आई, सगळ्या प्रसंगातून तुम्ही माझ्यासोबत खंबीरपणे उभ्या होतात म्हणून मी अडचणींवर मात करू शकले आणि जीवा सुद्धा प्रत्येक क्षणाला माझी ताकद बनून उभे होते. मानिनताई म्हणतात, बाई जीवामध्ये खूप बदल झाले आणि हे बदल तुझ्यामुळे झालेत बरं का. आज मी जीवाला बघितलं ना तर असं वाटतं, अरे हा माझाच जीव आहे ना. अशीच कायम त्याच्या सोबत राहा बाई. मी आलेच नंदिनी. आता त्या निघून जातात तेव्हा नंदिनीला टेन्शन येतं, कारण ती थोडी जीवासोबत राहणार आहे. आता घटस्फोटाचं मॅटर पुन्हा पुढे येणार आहे प्रेक्षकांनो, कारण येणाऱ्या भागात यांचे वकील येणार आहेत गणपती उत्सवामध्ये यांच्या घरी. त्यामुळे आता वसू आत्याला आयतं खोलीत मिळणार असं म्हणायला हरकत नाही. इकडे आता मानिनीताई आणि पार्थचं बोलणं दाखवलंय. पार्थ म्हणतो, अगं आई सॉरी ग, मला उठायला उशीर झाला. मानिनताई म्हणतात, अरे हरकत नाही, मला नंदिनीने सांगितलं तू रात्री डेकोरेशन करत होता. काव्या कुठे? पार्थ म्हणतो, अगं आई काव्या पण रात्रभर अभ्यास करत होत्या, त्या येतीलच. बाबा कुठे गेलेत? म्हणजे गणपती आणायला जायचं ना. मानिनताई म्हणतात, गेले ते गणपती आणायला, जीवाला घेऊन गेलेत ते. पार्थ म्हणतो, काय ग आई, अगं मला खरंच उशीर झाला ग सणासुदीचा उठायला. मानिनताई म्हणतात, ठीक आहे रे बाबा, जातो ना तू दरवर्षी. आणि तशीही माझी दोन्ही मुलं गुणीच आहेत. आता त्या कपड्यांच्या घड्या घालता घालता पार्थशी बोलतात. पार्थ आता त्याच्या आईला जरा लोणी लावत म्हणतो, आई तू समंजस आहेस ना म्हणून तुझी दोन्ही मुलं गुणी निघाली बघ. मानिनताई म्हणतात, अगं बाई, मला वाटलं बायको आल्यापासून आईचं कौतुक करणं सोडून दिलं. नाही म्हणजे बायकोचंच कौतुक करत असतो बाबा हल्ली तू. त्यावर पार्थ म्हणतो, वा रे वा आई, टिपिकल सासूसारखी बोललीस ना. पण मानिनी देशमुख, तुम्हाला टिपिकल सासूसारखं बोलणं शोभत नाही बरं का. मानिनताई म्हणतात, टिपिकल सासूसारखं म्हणजे काय रे? पार्थ म्हणतो, अगं म्हणजे उगाच जसं सुनांना टोमणे मारायचे, त्यांच्या चुका काढायच्या, उगाच कुरघोडी करायची सुनांवर, असं तू ठरवून पण करू शकत नाही ना. मानिनीताई म्हणतात, असं नाही बरं का, माझं डोकं जर सटकलं ना पार्थ तर मी कशी वागते माहितीये ना तुला. नाही म्हणजे काव्याने केक भरवला होता वसू आत्याच्या तोंडात, तेव्हा चिडले नव्हते का मी काव्यावर. आत्ता नंदिनीच्या बाबतीत किती वाईट वागले मी बाई. कमाले प्रेक्षकांनो, यांना आठवण आहे त्याबाबत, ते एक बरं झालं. पुढे आता पार्थ म्हणतो, आई तुला आहे ना जाणीव, तू वाईट वागली म्हणजे तुझ्यात चांगुलपणा आहे. आता त्यावर मानिनताई म्हणतात, जरा जास्ती कौतुक करतोयस रे तू आईचं, बस बरं इकडे. आता त्या पाणी वगैरे पितात आणि यांचं डिस्कशन जरा पुढे दाखवलंय. पार्थ म्हणतो, अगं आई तुझं सासू म्हणून जरा जास्तीच कौतुक करावं असं वाटतं मला, आई म्हणून तर तू गुणी आहेसच. त्यावर मानिनताई म्हणतात, अरे बेटा, माझ्यापेक्षा जास्ती ना मला माझ्या सुनांचं कौतुक वाटतं बघ. म्हणजे माझं सोड रे, त्या दोघी त्यांचं घर सोडून इथे आल्या आहेत. आपल्या घरात काय काय घडून गेलं, त्यांना किती काय सोसावं लागलं, तरी पण पोरी डगमगल्या नाहीत. नंदिनी आणि काव्या दोघींनी कधी धीर खचू दिलाच नाही. शिवाय त्या दोघी एकमेकींसाठी, आपल्या घरासाठी भक्कमपणे उभ्या असतात बघ. आता बघ ना, तुम्ही दोघं नाही म्हणजे नवरे म्हणून आपापल्या बायकांसाठी खूप काही करता. एखाद्या नात्यासाठी अजून काय हवं असतं ना पार्थ. जसं मी प्रयत्न केले माझ्या सुनांसोबत माझी मैत्री व्हावी म्हणून, तसं तू सुद्धा प्रयत्न करत होतास काव्याशी मैत्री करावी म्हणून. जीवा पण प्रयत्न करतोय. तुझे प्रयत्न मी जास्ती पाहिलेत पार्थ. सुरुवातीच्या काळात मला जरा भीती वाटायची. असं वाटायचं की तुझ्या आणि काव्याच्या नात्याचं नक्की काय होईल. मी खूप विचार करायचे रे पार्थ. काव्या अचानक बॅग भरून चिडून घरी निघून जाईल का, तिच्या चिडून तुमच्या दोघांमधलं नातं तोडेल का. एक ना अनेक विचार यायचे रे पार्थ आणि त्या विचाराने मला त्रास व्हायचा. तू प्रयत्न करत राहिलास, खरी काव्या तूच बाहेर काढ. तिने केलेली चिडचिड, तिच्यातले सगळे वाकडे तिकडे शब्द तू सहन केलेस. म्हणजे ती फटकन बोलायची तुला, पण तू सहन करत होतास पार्थ. आणि तिच्यामधली काव्या तूच बाहेर काढलीस. खरं तर ती आता किती चांगली वागते, प्रेमाने वागते. चुकून का होईना, आत्ता मागे ती मला आई म्हणाली ना. म्हणजे विक्रमने जेव्हा सांगितलं नंदिनीला माझ्या खोलीत येऊ नको, तेव्हा काव्याने सूप केलं मला.
भरवलं आणि आई पण म्हणाली चुकून माकून. म्हणजे मला छानच वाटलं रे. नंदिनीसाठी लढताना पण तुम्ही चौघं एकत्र होतात. तुम्हा चौघांना एकत्र बघून भारावून गेले होते रे मी. एवढ्या मोठ्या संकटात एवढं मोठं संकट आलं होतं पार्थ, पण आपल्या नात्यातली वीण मात्र घट्ट होती. अरे आपल्या घरात एवढं मोठं संकट आल्यावर आपली नाती कोसळली असती रे. मी बघितलंय बऱ्याच घरांमध्ये असं होतं. त्यावर पार्थ म्हणतो, आई नाती जपणं, मान राखणं तुमच्याकडनं शिकलो ना मी. काव्याशी जे मी वागलो ते तुमच्या संस्कारातनं शिकलोय. मी माझ्या वतीने आमचं नातं अतूट व्हावं असा प्रयत्न मी नेहमीच करेल. त्यावर मानिनताई म्हणतात, अरे पार्थ तीच नाही, तुम्ही दोघंही पूर्ण प्रयत्न कराल असं मला माहिती आहे. तुम्ही दोघं कायम एकत्र असाल पार्थ, मला विश्वास आहे. आता अचानक पार्थला मानिनीताई असं बोलल्यावर आठवतं की त्यांनी घटस्फोट दाखल केलेला आहे आणि आता काय व्हायचं पुढे जर मानिनीताईंचा विश्वासघात झाला तर. आता वसुआत्याची पुढची प्लॅनिंग तीच असणारे प्रेक्षकांनो. या सगळ्यांचं सत्य समोर आणायचं. आता त्या वकिलामार्फत या सगळ्या सत्याचा उलगडा होतो का ते बघूयात. या मालिकेत फक्त सत्याचाच उलगडा होतो. 1-2 सत्य असतात तेच हायलाईट केले जातात. आता अजून तर त्या काव्याचं आणि जीवाच्या अफेअरचं सत्य समोर यायचे. आता आधी यांच्या घटस्फोटाचं सत्य समोर येईल आणि मग त्या अफेअरचं सत्य समोर येईल. जेव्हा यांच्यामध्ये प्रेम घडेल ना तेव्हा. मालिकेची स्टोरी नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे ते कधी कधी मला कळतच नाही प्रेक्षकांनो. असो तर पुढे बघा काय झालं. पार्थला आठवतं आता आपला घटस्फोट होईल आणि त्यामुळे तो अचानक भावुक होतो. पण मध्येच आता या रम्याचा आणि वसुआत्याचं सीन दाखवलाय. रम्या फरशी पुसून पुसून वैतागलेली असते. ती ओरडते वसुआत्यावर आणि म्हणते, आई गो मला कंटाळा आला न गं. अगं बघ कशी हालत झाली आपली. दरवर्षी गणपतीत किती मान होता तुला. अगं मामा तुला विचारल्याशिवाय एकही गोष्ट करायचं नाही आणि आता कोणी ढुंकूनही बघत नाही आपल्याकडे. त्यावर वसुआत्या म्हणतात, काय करणार, घराचे वासे फिरले ना. रम्या म्हणते, वासे नाही चक्र फिरले आपल्या विरोधात. अगं मला आता असं वाटायला लागलंय की आयुष्यभरात या घरात दासी बनून राबावं लागणार आहे मला. त्यावर वसुआत्या म्हणतात, वेडीयेस का रम्या, मी या घराची मालकीण आहे. त्यांनी किती जरी आपल्याला दासी बनवलं तरी काय जन्मभर दासी राहणार आहोत का आपण. रम्या म्हणते, आई मग तू काय करणार आहेस. अगं तुझा आणि मामाचा जर या घरावर समान हक्क आहे तर आपण का मोलकरणीसारखं राबतोय. वसुआत्या म्हणतात, अगं रम्या माझ्या हातनं मोठी घोडचूक झाली आहे. गुन्हा झालाय ग बाई. अशा घोडचुकीला कोणीच माफी देणार नाही. आणि हे जरी माझं घर असलं ना, मी जरी मालकीण असले तरी मी त्यांना आपल्या घरातून काढू शकत नाही. त्यामुळे बदनामी होईल. अगं संयम ठेव रम्या, संयम ठेव. रम्या म्हणते, ए आई मला ना आता हे झेपत नाही. काहीतरी कर बाई जेणेकरून आपली सुटका होईल या प्रकरणातनं. वसुआत्या म्हणतात, जरा धीर धर रम्या. अगं आपल्याशिवाय या लोकांना गणपतीचा सण साजरा करायची खुमखुमी आली आहे ना. आता बघच यांची खुमखुमी कशी उतरते. नाही यांना आपल्या डोळ्यात पाणी आणून घरात आनंदी आनंद साजरा करायचा आहे ना. मी ते होऊ देणार नाहीये रम्या. काही झालं तरी मी काय करते ते बघच. खात्री आहे मला या गणपतीमध्ये विघ्न येणार म्हणजे येणारच. प्रेक्षकांनो अशी विघ्न संतोषी लोक आजूबाजूला असल्यावरती अजून काय होणार. झालं तर मग आता हे वकील लोक येणार आहे आणि वसुआत्याला काहीतरी सुगावा लागणार आहे. हे आपलं मला प्रोमोवरून लक्षात आलं म्हणून सांगितलं. बघा पुढे आता लागतो हा पार्थ अचानक रडायला म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. घटस्फोट होणार आहे या विचाराने. मानिनीताई म्हणतात, अरे बापरे हे पार्थ, अरे तुझ्या डोळ्यात पाणी का आलं बेटा. पार्थ आता ते पाणी पुसतो बाजूला जाऊन. मानिनीताई म्हणतात, काय रे पार्थ काय झालं बेटा. पार्थ म्हणतो, काही नाही गाई, तू आत्ता जे काही बोललीस ना ते ऐकून आमच्या नात्याचा प्रवास आठवला आणि जरा वाईट वाटलं. मानिनीताई म्हणतात, ए पार्थ बेटा सगळं छान होणार आहे. मला ना माझ्या दोन्ही मुलांच्या आणि दोन्ही सुनांच्या डोळ्यात असे दुःखाचे अश्रू नाही पाहायचेत. दिसले जरी ना अश्रू तरी ते अश्रू मला आनंदाचे हवेत. मी माझ्या बाप्पाकडे हेच मागणं मागणार आहे. आता पार्थ त्याच्या आईला घट्ट मिठी मारतो आणि इथे एपिसोड समाप्त होतो. आणि पुढच्या प्रोमोमध्ये काय दिसलंय ते बघा. आता यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालाय. नंदिनीने आनंद निवासमध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली आहे. जीवाच्या हस्ते सगळा आनंदी आनंद सुरू असतो. तेव्हा इकडे जेव्हा या देशमुखांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना होते तेव्हा या काव्याच्या आणि या पार्थच्या वकिलींबाई येतात आणि मानिनीताईंसमोर सांगतात, मी माझी ओळख करून देऊ का यांना. कारण मानिनीताई विचारत असतात ना या कोण आहे. आणि इकडे आनंद निवासमध्ये सुद्धा जीवा
आणि नंदिनी यांचा वकील आलेला आहे त्यांना भेटायला. आता काही आठवणी करून द्यायच्या आहेत का काही कागदपत्र घ्यायची आहेत ते काही माहिती नाही, पण आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळेलच काय गौड बंगाल आहे. तर बघूयात पुढे काय ट्विस्ट आणि टर्न येत आहेत. मंडळी, आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण प्रयत्न असतो लग्नानंतरचा रिव्ह्यू रेग्युलर देण्याचा, पण काही ना काही अडचणी येतात. असो, आपलं आयुष्य देखील मालिकेप्रमाणे ट्विस्ट आणि टर्नने भरलेलं असतं प्रेक्षकांनो, असं म्हणायला हरकत नाहीये. आयुष्याचा प्रवास कुठे कधी कसा थांबेल हे काही सांगता येत नाही. सुख दुःख सगळा प्रवास सोबत घेऊन आपल्याला चालावं लागतं, नाही का? तर बघूयात आता पुढे काय घडतंय आणि काय काय होतंय मालिकेमध्ये. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.